आजपासून आपण तुमचं सेकंड युनिट स्टार्ट करत आहोत प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. तर प्युरिफिकेशन ऑफ वॉटर म्हणजे काय, तर रिमूव्हल ऑफ अनडिझायरेबल मॅटर फ्रॉम रॉ वॉटर. रॉ वॉटरमधून सगळे अनडिझायरेबल मॅटर म्हणजे जे ह्युमन हेल्थसाठी डेंजरस असतात ते आपण काढून टाकतो. त्यालाच काय म्हणतो आपण, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. तर प्युरिफिकेशन ऑफ वॉटर कुठे होतं, तर ते वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये. तर वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपण त्याची फ्लो डायग्राम थोडक्यात समजून घेऊया. तर ही आहे त्याची फ्लो डायग्राम. तर स्क्रीनिंग, इरेशन, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन अँड डिसइन्फेक्शन अशी प्रोसेस असते पूर्ण. तर ॲक्च्युली आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेलं सोर्स ऑफ वॉटर. सोर्स ऑफ वॉटर नंतर कुठे ते वॉटर कसं काय ट्रीटमेंट प्लांटमध्ये घेऊन जातात, तर इंटेक स्ट्रक्चर असते. इंटेक स्ट्रक्चरचा यूज करून ते वॉटर आपण ट्रीटमेंट प्लांटमध्ये घेऊन जातो. तर ट्रीटमेंट प्लांटमधलं पहिलं युनिट काय असतं, तर स्क्रीनिंग. स्क्रीनिंग म्हणजे काय, तर ते स्क्रीन्स असतात. थोडक्यात मी तुम्हाला डायग्राम दाखवतो. इथे बघू शकता तुम्ही असे एक स्क्रीन्स असतात अशा. इथे ही एक बघू शकता तुम्ही, अशा स्क्रीन्स असतात सुरुवातीलाच ट्रीटमेंट प्लांटला. तर स्क्रीन्स का बसवले जातात ट्रीटमेंट प्लांटच्या सुरुवातीला, तर हेवी सस्पेंडेड इम्प्युरिटीज असतात, दगड असतील, मोठमोठे स्टोन्स असतात, ते काय रिमूव्ह करण्यासाठी. प्लस स्टोन्स प्लस ते ट्रीजचे प्लांट्स वगैरे असे आतमध्ये जाऊ नये ट्रीटमेंट प्लांटमध्ये. जर डायरेक्ट ट्रीटमेंट प्लांटमध्ये गेले, तुम्ही बघितलं ट्रीटमेंट प्लांटमध्ये वेगवेगळ्या मशिनरीज असतात, ते डॅमेज होणार आणि इफिशियन्सी ट्रीटमेंट प्लांटची कमी होणार. त्यामुळे आधीच ते सस्पेंडेड हेवी पार्टिकल्स रिमूव्ह केले जातात. तर फंक्शन तुम्हाला समजलं असेल स्क्रीन्सचं, रिमूव्ह हेवी सस्पेंडेड इम्प्युरिटीज. नेक्स्ट काय असतं, तर इरेशन. इरेशन तुम्हाला एक डायग्राम दाखवतो, तुम्हाला आठवेल नंतर. आपण ज्यावेळी व्हिजिट केलेली वॉटर ट्रीटमेंट प्लांटला, त्यावेळी तुम्ही एक असं स्ट्रक्चर बघितलं असेल, स्टेप होतं त्याला, आणि त्यातून वॉटर असं फ्लो होत होतं. ते काय, ते कॅस्केड इरेशन होतं. एक कॅस्केड इरेशन म्हणतात त्याला. ते एक प्रोसेस होती, ते एक सेपरेट टाईप आहे त्याचा इरेशनमध्ये. तर असं तुम्ही बघितलं असेल, त्यावरून वॉटर असं फ्लो होत होतं. तर याचं फंक्शन काय असतं, तर एक्सचेंज ऑफ गॅसेस. तर इरेशनचं फंक्शन काय, तर एक्सचेंज ऑफ गॅसेस. ज्यावेळी आपण वॉटर फ्लो करतो एखाद्या स्टेपवरून किंवा ते फाउंटेनसारखं दिसत होतं, ज्यावेळी आपण त्या हवेत उडवलं जातं वॉटर, त्यावेळी काय होतं, त्यातील जे मिथेन वगैरे गॅसेस असतात ते बाहेर निघून येतात, त्या आणि ऑक्सिजन त्यात ॲड जातो, डिझॉल्व केला जातो. ते फंक्शन आहे इरेशनचं. नेक्स्ट आहे सेडिमेंटेशन. त्याआधी सेडिमेंटेशन, कोॲग्युलेशन अँड फ्लोक्युलेशन हे तिन्ही प्रोसेस एकत्र होतात, एकाच टँकमध्ये होतात. हे पण तुम्ही बघितलं आहे सेडिमेंटेशन टँक. तर कोॲग्युलेशन अँड फ्लोक्युलेशन म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर तुम्ही असं लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण हेवी पार्टिकल्स आपण रिमूव्ह करतो स्क्रीनिंगने किंवा इरेशनच्या वेळी पण गॅसेस रिमूव्ह होतात, आणि छोटे छोटे सँड सिल्ड पार्टिकल्स असतात, ते रिमूव्ह करण्यासाठी कोॲग्युलेशन फ्लोक्युलेशन ही प्रोसेस यूज केली जाते. म्हणजे काय, तर त्यांचं व्हॉल्यूम खूप लहान असतं. सिल्ड पार्टिकल तुम्ही बघितले असतील, त्याचे खूप त्यांचं व्हॉल्यूम वगैरे आणि त्यांचं वेट खूप कमी असतं. तर त्यांचं वेट वाढवलं जातं. ते कसं काय वाढवलं जातं ते आपण नेक्स्ट पुढे बघूया. नेक्स्ट आहे सेडिमेंटेशन टँक. त्यात काय केलं जातं, फायनल सस्पेंडेड पार्टिकल्स रिमूव्ह केले जातात. ते आपण डिटेलमध्ये पुढे बघूया. नेक्स्ट असतं फिल्ट्रेशन. फिल्टर तुम्ही बघितला आहे, रॅपिड सँड फिल्टर तुम्ही बघितलेला. तर रॅपिड सँड फिल्टर, स्लो सँड फिल्टर, प्रेशर फिल्टर असे टाईप्स आहेत. त्याच्या पुढे आपण ते डिटेलमध्ये बघूया. आपण असे एक रॅपिड सँड फिल्टर्स तिथे बघितलेले, टँक्स बघितलेले, 2-3 टँक्स होते तिथे आपण ज्यावेळी व्हिजिट केलेली त्यावेळी. तर रॅपिड सँड फिल्टर्स म्हणजे फिल्टर्स एक समजून झालं. तर फिल्टर्सचं फंक्शन्स काय असतं, तर रिमूव्ह डिझॉल्व मॅटर्स. त्यातून जे डिझॉल्व मॅटर्स असतात, म्हणजे आपण बघितलेले सस्पेंडेड पार्टिकल्स अँड डिझॉल्व पार्टिकल्स मागच्या लेक्चर्समध्ये. तर जर नाही समजलं असेल तर तो व्हिडिओ परत बघा. नेक्स्ट असतं तर डिसइन्फेक्शन. डिसइन्फेक्शन्स म्हणजे काय, तर रिमूव्ह पॅथोजन्स म्हणजे पॅथोजेनिक बॅक्टेरिया वगैरे आपण बघितलं. जे पॅथोजन्स म्हणजे काय, जे बॅक्टेरियाज ह्युमन हेल्थसाठी डेंजरस असतात, जे ह्युमन हेल्थवर बॅड इफेक्ट करतात, त्यांना काय म्हणतो आपण, पॅथोजन्स. आणि नॉन पॅथोजन्स म्हणजे जे हार्मफुल नसतात ह्युमन हेल्थसाठी वगैरे, त्यांना नॉन पॅथोजन्स म्हणतो आपण. तर ही टोटल प्रोसेस आहे ट्रीटमेंट प्लांटची. तर पहिल्यांदा काय होतं, ज्यावेळी इंटेकमधून जे पाणी घेतलं जातं, वॉटर येतं पुढे, ते कुठे येतं, पहिल्यांदा स्क्रीनकडे येतं. स्क्रीन्स काय करतात, तर हेवी सस्पेंडेड इम्प्युरिटीज असतात ते रिमूव्ह करतात. नेक्स्ट इरेशन होतं. इरेशन आपण बघितलं, स्टेपचं एक स्ट्रक्चर असतं. तिथे काय होतं, तर एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे काय, जर मिथेन गॅसेस असतात त्यांना, ज्यामुळे पाण्याला वास वगैरे येतो, ते मिथेन गॅसेस रिमूव्ह केले जातात. अँड त्यामध्ये ऑक्सिजन काय होतं, डिझॉल्व होतो.
नेक्स्ट कुठे येतं तर सेडिमेंटेशन कोॲग्युलेशन अँड फ्लोक्युलेशन हे एकत्र प्रोसेस होते पूर्ण, ते आपण डिटेलमध्ये पुढे बघूया. नेक्स्ट फिल्ट्रेशनमध्ये काय होतं तर फिल्टर्स काय करतात तर डिझॉल्व मॅटर्स असतात ते रिमूव्ह करतात. नेक्स्ट डिसइन्फेक्शन म्हणजे काय तर रिमूव्ह पॅथोजन्स, जे ह्युमन हेल्थसाठी जे बॅक्टेरिया हार्मफुल्स असतात ते रिमूव्ह केले जातात. ही टोटल प्रोसेस आहे एक वॉटर ट्रीटमेंट प्लांटमधली. नेक्स्ट आहे जनरल लेआउट ऑफ, हाच झाला जनरल लेआउट ऑफ वॉटर ट्रीटमेंट प्लांट. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, समर 7मध्ये पडलेला प्लस विंटर 13ला 14 15 आणि 19ला पण हा क्वेश्चन पडलेला आहे, ह्यावेळी पण पडू शकतो, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर नेक्स्ट आता आपण फ्लो डायग्राम वॉटर सप्लाय सिस्टम पूर्ण बघूया. ही विंटर 14-16ला क्वेश्चन विचारला गेला होता. तर सोर्सपासून कन्झ्युमरपर्यंत वॉटर कसं काय सप्लाय केलं जातं, पूर्ण वॉटर सप्लाय सिस्टम कशी असते ते बघूया. की आपण सोर्स ऑफ वॉटर पहिल्यांदा शोधावं लागतं. इथे दिसते तुम्हाला पहिल्यांदा सोर्स ऑफ वॉटरचे टाईप्स इथे दिले आहेत, सरफेस सोर्सेस अँड अंडरग्राऊंड सोर्सेस. त्या पूर्ण एक्सप्लेन करण्याची मला नाही वाटत गरज आहे. नेक्स्ट काय असतं पुढे ते इंटेक स्ट्रक्चर असतं. इंटेक स्ट्रक्चरचे टाईप वगैरे आपण बघितलेले. इंटेक स्ट्रक्चर नंतर कुठे वॉटर येतं तर ट्रीटमेंट प्लांटमध्ये येतं. ट्रीटमेंट प्लांटमध्ये काय काय ट्रीटमेंट होते, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन आणि मधमध असे थोड्या ट्रीटमेंट इथे दाखवल्या आहेत, मिसेलेनियस म्हटलं इथे. तर टोटल ट्रीटमेंट आणि लिहिलं नाही, तुम्ही लिहू शकता इथे. नेक्स्ट काय असतं तर डिस्ट्रीब्युशन सिस्टम आपण बघितलेले. एखाद्या गावाला जर वॉटर सप्लाय करायचं असेल तर अशी डिस्ट्रीब्युशन सिस्टम असते, ते आपण डिटेलमध्ये पुढे बघूया. डिस्ट्रीब्युशन सिस्टम नंतर डिस्ट्रीब्युशन सिस्टम थ्रू कुठे ते कन्झ्युमरला ते वॉटर सप्लाय केलं जातं. एक सिम्पल प्रोसेस आहे, जनरल प्रोसेस आहे, कधी कधी विचारली जाते. मोर इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठचं आहे तर हा क्वेश्चन आहे, जनरल लेआउट ऑफ वॉटर ट्रीटमेंट प्लांट. हा खूप वेळा विचारला गेला आहे, हा पण विचारला जाऊ शकतो. दोनापैकी एक क्वेश्चन विचारला जातो. जनरल लेआउट ऑफ वॉटर ट्रीटमेंट प्लांट और फ्लो डायग्राम ऑफ वॉटर सप्लाय सिस्टम फ्रॉम सोर्स टू कन्झ्युमर, कसं काय सप्लाय होतात ते. नेक्स्ट आता आपण डिटेलमध्ये बघूया स्क्रीनिंग म्हणजे काय असतं. स्क्रीनिंग म्हणजे आता तुम्हाला एक डायग्राम दाखवली, म्हणजे स्क्रीन्स असतात, ते बार्स असतात. ते किती डायमीटरचे डायमीटर काय असतं त्या बार्सचं 15 to 25 mm डायमीटरचे ते बार्स असतात आणि त्यांच्यामधलं स्पेसिंग किती असतं 20 to 100 mmचं स्पेसिंग असतं. आणि ते फिट करताना जिथे स्क्रीनिंग बसवतात तिथे काय ते इन्क्लाइंड बसवले जातात. 45 to 60 डिग्रीचं काय अँगल असतं तिथे. का असतो अँगल, जर असे आपण जर व्हर्टिकल प्लेस केली, समजा आपण व्हर्टिकल स्क्रीन प्लेस केली इथे, तर काय होईल, समजा वॉटर फ्लोने आलं इथून तर डायरेक्ट जे पार्टिकल्स असतात, स्टोन असतील समजा, तर डायरेक्ट त्या आतमध्ये जी स्क्रीन्स असते ती तोडून आतमध्ये जाऊ शकतात आणि नंतर ते पुढे गेले तर ते पूर्ण वॉटर सप्लाय सिस्टम डॅमेज करू शकतात. आतमधले सगळे जे मशिनरीज असतात ते डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे काय करतात, हे इन्क्लाइंड स्क्रीन प्रोव्हाइड केले जाते. इन्क्लाइंड केल्यामुळे काय होतं, इथे एरिया पण एक्स्ट्रा एरिया प्रोव्हाइड केला जातो, भेटतो आपल्याला ॲटोमॅटिक तो एरिया. आणि इथून ते सेडिमेंट्स असतात ते खाली येऊ शकतात ॲटोमॅटिक, बाय ग्रॅव्हिटी ते खाली येतात. आणि फाईन स्क्रीन्स यूज केले जात नाही, अवॉइड केले जातात. का तर ते चोकिंग होऊ शकतं, त्यामुळे काय करतात फाईन स्क्रीन्स अवॉइड करतात. नेक्स्ट आहे इरेशन म्हणजे काय, तर आता आपण तो मगाशी बघितलं ते स्टेपचं एक स्ट्रक्चर असतं, त्यावरून वॉटर फ्लो खाली केलं जातं. काय करतात तर ऑक्सिजन त्यामध्ये ॲड केला जातो आणि गॅसेस असतात ते काय कार्बन डायऑक्साईड असेल, मिथेन असेल, ते काय करतात रिमूव्ह केले जातात. हे एक मेन फंक्शन आहे इरेशनचं. इथे बघू शकता इरेशनचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ॲड ऑक्सिजन अँड रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड अँड मिथेन आणि रिमूव्ह असे जे गॅसेस असतात ते काय केले जातात, रिमूव्ह केले जातात. नेक्स्ट आहे मेथड्स ऑफ इरेशन. त्यात पहिला आहे स्प्रे नोझल. हे खूप कॉस्टली प्रोसेस असतात. आपल्याकडे कॅस्केड इरेशन यूज केलं जातं. हे एक इकॉनॉमिकल प्रोसेस आहे, त्यामुळे कॅस्केड इरेशन आपल्याकडे यूज केलं जातं. स्प्रे नोझल ही खूप कॉस्टली प्रोसेस आहे. इथे बघू शकता, हा इथे मागे वॉटर असतं सगळं आणि इथे नोझल प्रोव्हाइड केलं जातं आणि इथून हे वॉटर पूर्ण फोर्सने बाहेर निघतं, प्रेशरने बाहेर निघतं. त्यामुळे काय होतं, ते ॲटमॉस्फिअरच्या वॉटरचा कॉन्टॅक्ट येतो आणि त्यातील जे गॅसेस असतात ते बाहेर निघून जातात आणि त्यात ऑक्सिजन ॲड केला जातो त्या वॉटरमध्ये. ह्या इफिशियन्सी काय आहे या मेथडची, तर कार्बन डायऑक्साईड 99% कार्बन डायऑक्साईड त्या वॉटरमधून रिमूव्ह केला जातो, प्लस मिथेन पण 98% मिथेन वगैरे रिमूव्ह केला जातो.
सल्फर डायऑक्साईड वगैरे रिमूव्ह केलं जातं त्या वॉटरमधून. पण ही मेथड खूप कॉस्टली मेथड आहे. तर नेक्स्ट आहे कॅस्केड इरेशन. ही खूप इकॉनॉमिकल मेथड आहे, पण याची इफिशियन्सी खूप कमी असते. 35 to 40% कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह केला जातो. आणि मिथेन वगैरे पण तेवढंच 35 to 40% मिथेन वगैरे मिथेन गॅसेस रिमूव्ह केले जातात. पण ही खूप इकॉनॉमिकल प्रोसेस आहे. इथे तुम्ही बघू शकता, आपण ज्यावेळी व्हिजिट केले त्यावेळी पण तुम्ही असं एक स्ट्रक्चर बघितलं आहे, एक क्रॉस सेक्शन तुम्हाला दाखवलं आहे. इथून हे वॉटर वरती जातं असं, आणि इथून हे परत खाली फ्लो होतं. त्यामुळे त्याला चांगला सरफेस एरिया भेटतो. जेवढा सरफेस एरिया जास्त भेटणार तेवढा ऑक्सिजन ॲड होणार आणि कार्बन डायऑक्साईड अँड CO2 आणि H2S रिमूव्ह केले जाणार. मोर सरफेस एरिया मोर ऑक्सिजन ॲडेड अँड मोर CO2 आणि H2S रिमूव्ह केले जातात. ओके, तर नेक्स्ट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, कॅस्केड एरेशन डायग्राम विचारली जाते बऱ्याच वेळा. तुमच्या बुकमध्ये पण तुम्हाला भेटेल डायग्राम याची. नेक्स्ट आहे ट्रे टॉवर मेथड. इथे बघा वेगवेगळे ट्रेज आहेत. इथे ट्रे आहे. तिथे पहिल्या ट्रेमध्ये वॉटर असतं, त्या ट्रेमधून वॉटर एक मोठ्या ट्रेमध्ये, म्हणजे काय इथे थोडक्यात सरफेस एरिया वाढवला गेला आहे. तुम्ही बघू शकता मोठा ट्रे इथे यूज केला आहे. त्यामुळे इथे पडल्यावर याला जास्त सरफेस एरिया भेटतो. जास्त सरफेस एरिया म्हणजे जास्त त्याच्यात ऑक्सिजन डिझॉल्व होणार, प्लस त्यातील गॅसेस असतील ते रिमूव्ह होणार. मिथेन गॅसेस असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल, तो काय होणार, रिमूव्ह होणार. इथून सेकंड ट्रेमध्ये आल्यावर प्लस तो थर्ड ट्रेमध्ये ट्रान्सफर होते वॉटर. इथे पण त्यातील गॅसेस वगैरे रिमूव्ह होणार. सेम कॅस्केड इरेशनसारखं इरेटर आहे, तसंच ही प्रोसेस आहे. नेक्स्ट आहे डिफ्यूज एअर मेथड. ही पण कॉस्टली मेथड आहे. कंप्रेस एअर लागते इथे प्लस ऑक्सिजन दोघांचा यूज करून यामधून वॉटरमध्ये फ्लो केलं जातं आणि त्याच्यातून काय होतं, नंतर गॅसेस वगैरे रिमूव्ह केले जातात. तर इथे बघू शकता डिफ्यूज एअर मेथड. इथे डायग्राम आहे. इथे हा पाईप दिसते तुम्हाला, यातून कंप्रेस एअर पास केली जाते आणि ती डायरेक्ट प्रेशरने वॉटरमध्ये सप्लाय केली जाते. त्यामुळे काय होतं, वॉटरमध्ये ऑक्सिजन ॲड होतं, प्लस त्यातील जो कार्बन डायऑक्साईड वगैरे असतो तो रिमूव्ह केला जातो. या मेथडची इफिशियन्सी किती आहे तर 75%. पण ही खूप कॉस्टली मेथड्स आहे. ज्या मेथडची इफिशियन्सी जास्त असते कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन काढून टाकण्याची, वॉटरमधून रिमूव्ह करण्याची, ते मेथड्स खूप कॉस्टली आहेत. पण कॅस्केड एरेटर हा खूप इकॉनॉमिकल आहे, त्यामुळे हा इंडियात खूप यूज केला जातो. ओके, सो नेक्स्ट प्रोसेस आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांटमधली सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन म्हणजे काय, नावातच आहे सेडिमेंट्स. सेडिमेंट्स म्हणजे सँड सिल्ट पार्टिकल्स असतात, ते वॉटरमधले रिमूव्ह करणं, त्याला आपण काय म्हणतो, सेडिमेंटेशन. बघू शकता इथे द ऑब्जेक्ट ऑफ सेडिमेंटेशन इज रिमूव्ह द फायनर सस्पेंडेड इम्प्युरिटीज फ्रॉम वॉटर. या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, इथे मी वॉटर दाखवलं आहे एका ग्लासमध्ये, किंवा ग्लासमध्ये समजा हे वॉटर आहे आणि त्यात काय आहे, सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत, सँड सिल्ट पार्टिकल्स असतील. तर ते काय होतात, तुम्ही जर हे प्रॅक्टिकल पण करून बघू शकता. घरी वॉटर घ्या एका ग्लासमध्ये, त्यामध्ये सँड पार्टिकल्स ॲड करा आणि स्टीर इट, म्हणजे व्यवस्थित ढवळा ते. तुम्ही बघितलं व्यवस्थित तर तुम्हाला समजेल, त्यामध्ये सँड सिल्ट पार्टिकल्स असतील ते काय होतील, फ्लोट होताना तुम्हाला दिसतील. पण समजा ते वॉटर तुम्ही साईडला अर्धा तास किंवा 1 तास साईडला ठेवलं, तर तुम्हाला थोड्या वेळानं बघितलं तुम्हाला समजेल की सँड सिल्ट पार्टिकल्स बॉटमला, त्या ग्लासच्या बॉटमला सेटल झालेले तुम्हाला दिसतील. या प्रोसेसला आपण काय म्हणणार, सेडिमेंटेशन. सिम्पल. तर ऑब्जेक्टिव्ज काय आहेत सेडिमेंटेशनचे, तर रिमूव्ह द सस्पेंडेड इम्प्युरिटीज, म्हणजे सँड सिल्ट पार्टिकल्स असतात जे स्क्रीनिंगमधून पण येतात. स्क्रीनिंगमध्ये काय लार्ज पार्टिकल्स असतात ते रिमूव्ह केले जातात, पण स्मॉल पार्टिकल्स असतात ते पुढे येतात. त्यांना ते कसे पुढे आपण जाऊ देऊ शकत नाही ट्रीटमेंट प्लांटमध्ये. जर ते काय करणार आहेत, ट्रीटमेंट प्लांटची इफिशियन्सी प्लस मशिनरीज असतात ते डॅमेज करू शकतात सँड सिल्ट पार्टिकल्स. ते आपण इथेच रिमूव्ह करण्यासाठी ट्राय करतो. तर ऑब्जेक्टिव्ज ऑफ सेडिमेंटेशन, रिमूव्ह द सस्पेंडेड इम्प्युरिटीज, रिमूव्ह द टर्बिडिटी ऑफ वॉटर अँड टू लायटर लोड ऑन सबसिक्वेन्स प्रोसेस. सबसिक्वेन्स म्हणजे पुढची जी प्रोसेस आहे त्याच्यावर लोड कमी करण्यासाठी इथे याचा फायदा होतो. तर सेडिमेंटेशनचे 2 प्रोसेस आहेत. प्लेन सेडिमेंटेशन टाईप्स 2 आहेत, प्लेन सेडिमेंटेशन अँड सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन. प्लेन सेडिमेंटेशन म्हणजे काय, नॉर्मल प्रोसेस ही आपण एक टँक असतो, त्यामध्ये वॉटर थोड्या वेळासाठी स्टोअर केलं जातं, थांबवून ठेवलं जातं. ॲटलिस्ट 24 आवर्स किंवा 48 आवर्ससाठी तिथे वॉटर थांबवलं जातं, स्टोअर केलं जातं. त्यामुळे काय होतं, त्यातले बायग्रॅव्हिटी म्हणजे त्याचं वेट, पार्टिकलचं वेट काहीतरी असणार आहे, त्यामुळे बायग्रॅव्हिटी ते खाली सेटल होतात बॉटमला, त्या टँकच्या बॉटमला सेटल होतात. पण ही प्रोसेसला खूप वेळ लागू शकतो.
प्लेन सेडिमेंटेशनची इफिशियन्सी अगदी कमी असते का 60 to 70% इफिशियन्सी असते, म्हणजे उरलेले जे 30% पार्टिकल्स असतात ते पुढे फ्लो होतात. आपल्याला ही इफिशियन्सी वाढवता येऊ शकते. ती कशी काय वाढवतात, तर कोॲग्युलंट्स असतात वेगवेगळे. ॲलम सगळ्यांना माहिती आहे. ॲलम म्हणजे काय, ॲल्युमिनियम सल्फेट, फेरस सल्फेट असे जे कोॲग्युलंट्स आहेत ते वॉटरमध्ये ॲड केले जातात. त्यामुळे काय होते, सेडिमेंटेशनची प्रोसेस फास्ट होते, प्लस त्याची इफिशियन्सी पण वाढते. तर प्लेन सेडिमेंटेशन तुम्हाला समजलं असेल, नॉर्मल प्रोसेस. एका टँकमध्ये वॉटर थोड्या वेळासाठी थांबवलं जातं तिथे, आणि त्यामुळे बाय ग्रॅव्हिटी त्यातले सेडिमेंटेशन्स म्हणजे सेडिमेंट्स असतात, सँड सिल्ट पार्टिकल्स असतात, ते सेटल होतात खाली. तर आता कोॲग्युलेशन आणि फ्लोक्युलेशन ही इम्पॉर्टंट प्रोसेस आहे खूप. ही आता बघूया. नॉर्मली आता यात इथे पण लिहिले बघा, प्लेन सेडिमेंटेशन टँकमध्ये इफिशियन्सी किती असते, 60 to 70% असते. पण आपण जर कोॲग्युलंट्स म्हणजे काय केमिकल्स असतात, ॲलम असेल, फेरस सल्फेट असेल, हे काय करतात, कॉपर असेल, हे आपण ॲड करतो वॉटरमध्ये. तर ॲक्च्युअली जे सेडिमेंट्स असतात त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. इथे डायग्राममध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल. हे आता मी रेड मार्क करून दाखवले तुम्हाला. हे वेगवेगळे सेडिमेंट्स आहेत. यांना स्वतःचं काहीतरी वेट असतं, पण ते खूप कमी वेट असतं. त्यांना जे बाय ग्रॅव्हिटी ते सेटल व्हायला खूप वेळ लागू शकतो. कदाचित ते सेटल पण होणार नाहीत 24 आवरमध्ये. त्यासाठी काय करतो आपण, कोॲग्युलंट्स ॲड करतो. ते आपण आता बघूया. इथे तुम्हाला दिसत आहेत वेगवेगळे इम्प्युरिटीज मी दाखवले, त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे काय होतं, ते वॉटरमध्ये एकसारखे फ्लो होत असतात. ते आपल्याला डोळ्यांनी पण कधी कधी दिसत नाही, एवढे छोटे असतात. ते काय होतात, वॉटरमध्ये फ्लो होत असतात. त्या आपण कोॲग्युलंट्स म्हणजे समजा तर आपण याच्यात ॲलम ॲड केली, तर काय करतात ते ॲलम याच्या भोवती एक आपला थर तयार करतो, याच्या भोवती एक, आणि तो न्यूट्रलाइज करतो पूर्ण. जो इम्प्युरिटीज असतात, निगेटिव्ह चार्ज असतो, तो पूर्ण न्यूट्रलाइज केला जातो. न्यूट्रलाइज झाल्यामुळे काय होतं, ते जे पार्टिकल्स असतात ते सगळे एकत्र येतात. त्यामुळे काय होतं, एक मोठा पार्टिकल तयार होतो, आणि मोठा पार्टिकल तयार झाल्यामुळे त्याचे काय होतं, वेट पण वाढतं, आणि बाय ग्रॅव्हिटी ते काय होतं, फास्ट खाली सेटल होतं. एकदम ह्याच्या टँकच्या तळाला ते सगळे पार्टिकल सेटल होतात. या प्रोसेसला काय म्हणतो आपण, कोॲग्युलेशन अँड फ्लोक्युलेशन. फ्लोक म्हणजे काय, हे सगळे पार्टिकल्स एकत्र येऊन एक मोठा पार्टिकल्स तयार होतो, त्याला आपण फ्लोक म्हणतो. फ्लोक्युलेशन प्रोसेस ती. कोॲग्युलेशन अँड फ्लोक्युलेशन अँड सेडिमेंटेशन ही तिन्ही प्रोसेस एकत्र परफॉर्म होतात. ठीक आहे, सगळं इथे लिहिलेलं आहे. कोॲग्युलेशन म्हणजे काय, तर जे निगेटिव्ह चार्ज असतात पार्टिकल्सवर ते न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण कोॲग्युलंट्स त्यामध्ये ॲड करतो. त्यामुळे पुढे काय, एक फ्लोक फॉर्म होतो. त्याची साईज काय होते, लार्ज साईज, सगळे पार्टिकल्स एकत्र येऊन एक मोठा पार्टिकल्स तयार होतो, त्याला तो नंतर खाली सेटल होतो. हीच एक प्रोसेस आहे सेडिमेंटेशनची. सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलंट. आता हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला जातो, मोस्ट कॉमनली यूज कोॲग्युलंट्स. तर पहिला आहे ॲल्युमिनियम सल्फेट, हे सगळ्यांना माहिती आहे. ॲलम, फेरस सल्फेट, कॉपराज. नेक्स्ट आहे क्लोरिनेटेड कॉपराज. नेक्स्ट आहे सोडियम ॲल्युमिनेट. हे काय झाले, मोस्ट कॉमनली यूज कोॲग्युलंट्स झाले. नेक्स्ट आहे, हा क्वेश्चन कधी कधी विचारला जातो, ॲडव्हान्टेज ऑफ युझिंग ॲलम ॲज अ कोॲग्युलंट्स. कोॲग्युलंट म्हणजे आता आपण बघितलं कोॲग्युलंटचं काम काय असतं, तर हे आपले पार्टिकल्स असतात त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो, त्यांना न्यूट्रलाइज करण्याचं काम कोण करतं, कोॲग्युलंट्स करतात. तर ॲलम हे कोॲग्युलंट्स आहेत, ते काय यूज करतात, तर ॲलम हे खूप त्याचा रेट कमी असतो, त्यामुळे ते चीपली भेटतं, इझिली अवेलेबल असतं, प्लस त्याचा कॉस्ट पण खूप कमी आहे. इट इज चीप, इट डज नॉट रिक्वायर्ड स्किल सुपरविजन, क्लीन वॉटर कॅन बी ऑब्टेन, बेटर फ्लोक इज फॉर्म, इट रिड्यूस द टेस्ट अँड ओडर. नॉर्मली हे सगळ्यांनाच लागू होतं, सगळ्या कोॲग्युलंट्सना कॉमनच आहे. नेक्स्ट आहे जार टेस्ट, खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे. जार टेस्ट खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे ही, आणि तुम्हाला एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारली जाते. जार टेस्टचं एम काय आहे, तर डिटरमाइन द डोसेज ऑफ कोॲग्युलंट्स. कोॲग्युलंट्स किती वॉटरमध्ये ॲड केलं पाहिजे, त्या रॉ वॉटरमध्ये किती कोॲग्युलंट्स आपण ॲड केलं पाहिजे, जेणेकरून त्यातले सस्पेंडेड इम्प्युरिटीज असतील, सँड सिल्ट पार्टिकल्स असतील, ते सेटल होतील. ते आपण या टेस्टवरून कॅल्क्युलेट करतो. ही टेस्ट तुम्ही आय थिंक याच्यावर ट्रीटमेंट प्लांटला व्हिजिट केली, त्यावेळी ही जार टेस्ट तिथे होती. तुम्हाला आठवत असेल नसेल मला नाही माहिती, पण ही कदाचित तुम्हाला आठवेल. तर इथे 6 तुम्ही बघू शकता जार्स असतात, आणि त्यामध्ये आतमध्ये तुम्ही पॅडल्स बघू शकता. इथे ड्रायव्हिंग युनिट्स असतात, त्यावरून काय होतं, मोटर्स पण असते इथे. त्यामुळे हे पॅडल्स काय होतात, रोटेट केले जातात, आणि
हळूहळू यामध्ये काय करतात, कोॲग्युलंट्स ॲड केलं जातं, त्यावरून कॅल्क्युलेट केलं जातं. ही डिटेल प्रोसेसचा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा. इथे सांगून तुम्हाला नाही समजणार, त्यामुळे तुम्हाला एक व्हिडिओ इथे जर तुम्ही यूट्यूबवर गेलात आणि जार टेस्ट म्हणून सर्च केलात तर पहिलाच हा एक व्हिडिओ येतो, जार टेस्ट म्हणून. हा व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघा, व्यवस्थित या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे सगळे. ही मशीन आहे इथे जार टेस्टची, हा व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघा. ओके, सो नेक्स्ट ट्रीटमेंट प्रोसेस आहे फिल्ट्रेशन. 2 टाईपचे मेनली फिल्टर्स असतात, प्रेशर फिल्टर अँड ग्रॅव्हिटी फिल्टर. ग्रॅव्हिटी फिल्टर मोस्टली यूज होतात आणि तुमच्या सिलेबसला पण हे आहे डिटेलमध्ये. ग्रॅव्हिटी फिल्टरमध्ये 2 टाईप्स येतात, स्लो सँड फिल्टर अँड रॅपिड सँड फिल्टर. आपण ज्यावेळी व्हिजिट केलेली त्यावेळी रॅपिड सँड फिल्टर्स होते तिथे, सगळ्यांना आठवत असतीलच. पण स्लो सँड फिल्टरची इफिशियन्सी खूप असते जास्त, आणि फिल्टरचं तुम्हाला आता मगाशीच आपण बोलताना बघितलं, तर रिमूव्ह द डिझॉल्व पार्टिकल्स असतात, ते आपल्याला काय करायचे, फिल्टर थ्रू रिमूव्ह केले जातात. तर इफिशियन्सी किती असते, 99% इफिशियन्सी असते स्लो सँड फिल्टरची. 99% डिझॉल्व पार्टिकल्स असतात ते रिमूव्ह केले जातात स्लो सँड फिल्टरचा यूज केला तर. रॅपिड सँड फिल्टर 90% पार्टिकल्स रिमूव्ह करतो. पण रेट ऑफ फिल्ट्रेशन रॅपिड सँड फिल्टरचं हाय असतं, तिथून खूप वॉटर फिल्टर केलं जातं. आणि मोस्टली रॅपिड सँड फिल्टरच यूज केला जातो, कारण स्लो सँड फिल्टर खूप कमी वॉटर फिल्टर करतो आणि तेवढं वॉटर पुरेसं नसतं एखाद्या सिटीला सप्लाय करण्यासाठी, त्यामुळे रॅपिड सँड फिल्टरच मोस्टली यूज केला जातो. आता थेरी ऑफ फिल्ट्रेशन, ॲक्च्युअल फिल्ट्रेशन प्रोसेस काय आहे, कशी काय होते ते आता आपण बघूया. इथे या डायग्राममध्ये तुम्ही एक साधी डायग्राम काढलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता. ॲक्च्युअल फिल्टर म्हणजे काय असतं, तर त्याच्या बॉटमला ग्रॅव्हल्स असतात, मोठ्या मोठ्या साईजचे. इथे ग्रॅव्हल्स तुम्ही बघू शकता, ते दाखवतो. इथे ग्रॅव्हल्स तुम्ही बघू शकता, त्याच्यावरती काय असतं, सँड पार्टिकल्स असतात. हे सँड पार्टिकल्स खूप फाईन सँड पार्टिकल्स यूज केले जातात रॅपिड सँड फिल्टरमध्ये, आणि हे खूप फाईन सँड पार्टिकल्स यूज केले जातात. आणि याच्यावर काय असतं, वॉटर असतं, याच्यातून वॉटर असं पास केलं जातं, इथून असं वॉटर असं आतमध्ये पास केलं जातं, आणि इथून ते बॉटमवरून इथे वेगवेगळे पाथ असतात बाहेर वॉटर काढण्यासाठी. पुढे व्यवस्थित डायग्राम आहे, ही फक्त तुम्हाला समजण्यासाठी दाखवतं ॲक्च्युअली काय असतं. तर तुम्हाला समजलं असेल, बॉटमला ग्रॅव्हल्स असतात, त्याच्यावरती सँड पार्टिकल्स असतात, आणि यातून असं वॉटर पास केलं जातं. तर ॲक्च्युअल प्रोसेस कशी काय होते, तर पहिलं आहे मेकॅनिकल स्ट्रेनिंग. मेकॅनिकल स्ट्रेनिंग म्हणजे काय, हे मी एकदा तुम्हाला वाचून दाखवतो, नंतर एक्सप्लेन करतो. मेकॅनिकल स्ट्रेनिंग म्हणजे काय, द पार्टिकल whose size greater than voids of the medium are retained over the medium. म्हणजे काय, तर आता या डायग्राममध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. आता ज्यावेळी आपण वॉटर पास करतो, ज्यावेळी सेडिमेंटेशन होतं, सेडिमेंटेशन नंतर फिल्टरमध्ये येतं, पण सेडिमेंटेशन नंतर त्या वॉटरमध्ये काहीतरी ऑर्गॅनिक मॅटर राहतात, पूर्ण ऑर्गॅनिक मॅटर्स असतील, काय असेल ते रिमूव्ह होत नाही. ते ऑर्गॅनिक मॅटर्स काय होतात, इथे ज्यावेळी वॉटर ह्या सँडमधून पास होतं त्यावेळी ऑर्गॅनिक पार्टिकल्स असतात, ऑर्गॅनिक मॅटर्स असतात, ते इथे सेटल होतात. आणि या पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं आहे, ज्या ऑर्गॅनिक मॅटर्सची साईज त्या वॉइड्सपेक्षा ग्रेटर असते. वॉइड्स कोणाचे, तर या सँडमध्ये जे वॉइड्स असतात त्या वॉइड्सच्या साईजपेक्षा जर ऑर्गॅनिक मॅटरची साईज लार्ज असते तर ते काय होतात, इथे अडकतात वरती, आणि ते वरतीच राहतात या, आणि अशी एक लेअर फॉर्म होते. त्या लेअरला काय, ते ऑर्गॅनिक मॅटरची लेअर असते. नेक्स्ट काय, हे झालं मेकॅनिकल स्ट्रेनिंग. नेक्स्ट आहे सेडिमेंटेशन. द सस्पेंडेड सॉलिड्स विच आर रिटेन्ड सेटल ओव्हर द टॉप लेअर ऑफ द फिल्टर मीडियम. हा आता फिल्टर मीडियम आहे सँड, टॉपचा फिल्टर मीडियम आहे सँड. ह्याच्यावरती काय होतात, हे ऑर्गॅनिक मॅटर काय होतात, अडकतात ना वरती, आणि ते काय होतात, हळूहळू खाली त्या पार्टिकल्स असतात त्यांच्यावर सेटल होतात. या प्रोसेसला काय म्हणतो आपण, सेडिमेंटेशन. पण ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय, जे ऑर्गॅनिक मॅटर्स म्हणजे जे डिकम्पोज इझिली होऊ शकतात, ऑर्गॅनिक मॅटर्स असतात ते. पण ऑर्गॅनिक मॅटर जिथं जमा होतात तिथे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ 100% होणार आहे. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी बघितलं पण असेल, घरातलं वेस्ट असतं तिथे बाहेर असं कुठेतरी टाकलं, त्याच्यावर
मायक्रो ऑर्गॅनिझमची काय होते ग्रोथ व्हायला सुरुवात होते. तर तिथे काय होतं मग मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ व्हायला सुरुवात होते, त्याला काय म्हणतो आपण बायोलॉजिकल चेंजेस. बायोलॉजिकल चेंजेस म्हणजे काय, त्या जो लेअर्स आहे हा ऑर्गॅनिक मॅटरचा हा लेअर आहे, इथे तुम्ही बघू शकता रेडमध्ये दाखवलं आहे, त्याच्यावर काय होते मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. आणि मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ व्हायला काय पाहिजे, त्यांना फूड पाहिजे. फूड म्हणून ते काय यूज करतात, ऑर्गॅनिक मॅटर ते यूज काय करतात, ते फूड म्हणून यूज करतात. इथे तुम्ही बघू शकता द सेटल्ड लेअर कन्सिस्ट ऑफ ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज अँड सम न्यूट्रियंट्स. म्हणजे काय काय असतं, आयर्न, मॅग्नीज, कार्बन, नायट्रोजन, हे सगळे काय असतात न्यूट्रियंट त्यामध्ये असतात. विच लीड्स द ग्रोथ ऑफ अल्गी अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे काय, तिथं जर ज्या लेअर असतो ऑर्गॅनिक मॅटरचा त्यामध्ये न्यूट्रियंट्स असतात. आणि न्यूट्रियंट्स असले, ऑर्गॅनिक मॅटर असला की तिथे ऑर्गॅनिक मॅटर असला की तिथे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ 100% होणार. आणि ते ग्रोथ झाल्यामुळे काय होतं, फोटोसिंथेसिस ॲक्शन तिथे सुरू होते. फोटोसिंथेसिस प्रोसेस मागे आपण बघितलेली, तिथे ऑक्सिजन रिलीज होतं. ठीक आहे. नंतर मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, ऑर्गॅनिक मॅटर असतं त्याचं काय डिकम्पोजिशन सुरू करतात, बरोबर. पण ऑर्गॅनिक मॅटर आहे ते लिमिटेड असतात ना. इथे एक लेअर दिसतो आहे तुम्हाला, इथे हा एक लेअर आहे ऑर्गॅनिक मॅटरचा. पण ते मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, ते डिकम्पोज करायला सुरुवात करतात. पण अशी एक कंडिशन येते ज्यावेळी ऑर्गॅनिक मॅटर्स असतात ते पूर्ण संपून जातं. ऑर्गॅनिक मॅटरचा हा लेअर असतो तो पूर्ण संपून जातं. नंतर काय इंडोजेनियस ॲक्शन व्हायला सुरुवात होते. म्हणजे काय करतात, हे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते एकमेकांना खायला सुरुवात करतात. आणि अशी एक प्रोसेस येते, त्यावेळी एकमेकांना ते पूर्ण संपवून टाकतात. आणि एक डेड सेलची लेअर तयार होते. एक डेड सेल, इथे एक लेअर तयार होते ही पूर्ण एकच लेअर तयार होते इथे, डेड सेल. ते बघू शकता तुम्ही, म्हटलं एक डेड सेल मास अशी एक लेअर तयार होते खाली, त्याला काय म्हणतात शिम्युलेट. इथे तुम्ही बघू शकता शिम्युलेट, त्या लेअरला आपण शिम्युलेट म्हणतो. इथे तुमची पूर्ण फिल्ट्रेशनची प्रोसेस थांबते. आणि इथून ही प्रोसेस संपली की तुमचं वॉटर काय केलं जातं, बाहेर काढलं जातं. फिल्टरमधून ते वॉटर बाहेर काढलं जातं. लास्ट प्रोसेस काय आहे, इलेक्ट्रोलिथिक चार्जेस. म्हणजे वॉटरमध्ये काय केमिकल चेंजेस होतात, त्यामुळे साईडली चेंजेस होतात, रिॲक्शन होतं ना तिथे मीडिया पार्टिकल बरोबर. त्याला काय म्हणतो, इलेक्ट्रोलायथिक इलेक्ट्रोलायथिक चेंजेस. नेक्स्ट आहे स्लो सँड फिल्टर. आपण आता डिटेलमध्ये बघू. स्लो सँड फिल्टर अँड रॅपिड सँड फिल्टर, असे दोन टाईप्स आहेत ग्रॅव्हिटी सँड फिल्टरचे. आता स्लो सँड फिल्टर बघूया. इथे डायग्राम बघू शकता तुम्ही, इथे खाली दिसत आहेत तुम्हाला दोन ड्रेन्स. इथे हा पार्ट्स आहे, इथून वॉटर ड्रेन केलं जातं, बाहेर घेतलं जातं. त्याच्यावरती काय असतात, ग्रॅव्हल्स अँड त्याच्यावर सँड पार्टिकल्स असतात. सँड पार्टिकल्सची साईज किती असते, 0.2 to 0.3 mm. इथे हाईट वगैरे दिली आहे. आणि त्याच्यावरती वॉटर आहे, यामधून वॉटर पास केलं जातं. ठीक आहे. तर साईज ऑफ मीडिया पार्टिकल्स इज व्हेरी स्मॉल अँड रेट ऑफ फिल्ट्रेशन इज व्हेरी लो. इथे जे सँड पार्टिकल्स असतात त्यांची साईज खूप स्मॉल असते. इथे बघू शकता 0.2 to 0.3 mm. त्यामुळे वॉटर पण पास व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे ही प्रोसेस पण खूप स्लो आहे. त्यामुळे याला काय म्हणतात, स्लो सँड फिल्टर. पण इफिशियन्सी खूप हाय असते या वॉटर ट्रीटमेंट या सँड फिल्टरची. स्लो सँड फिल्टरची इफिशियन्सी खूप असते. तो डिझॉल्व मॅटर्स असतात ते पूर्णपणे 99% मॅटर्स सगळे रिमूव्ह करून टाकतो. आता डिझाईन डाटा बघा. डेप्थ ऑफ फिल्टर 2.5 to 3.5 मीटर असते. प्लॅन एरिया 100 to 2000 स्क्वेअर मीटर. खूप मोठा एरिया लागतो यासाठी. आणि त्यामुळे हा स्लो सँड फिल्टर कन्स्ट्रक्ट करणं खूप डिफिकल्ट असतं. अँड डेप्थ ऑफ वॉटर ओव्हर द मीडियम इज इक्वल टू डेप्थ ऑफ सँड फिल्टर. डेप्थ ऑफ वॉटर किती असली पाहिजे, तर डेप्थ ऑफ सँड लेअरचं जेवढं डेप्थ असतं तेवढंच त्या वॉटरची डेप्थ असते. आणि डिझाईन लाईफ 15 years असतं. आणि इफेक्टिव्ह साईज ऑफ मीडिया फिल्टर सगळ्यांना माहिती आहे, D10 हे जिओटेकमध्ये झाले 0.2 to
0.3 mm. अँड फॉर क्लिनिंग म्हणजे ज्यावेळी इथे सँड पार्टिकल आहे, ज्यावेळी याच्यातून आपण वॉटर पास करतो, आपण आत्ताच बघितलं यावर ऑर्गॅनिक मॅटरची लेअर फॉर्म होते. ती आपल्याला ज्यावेळी ती पूर्ण डेड सेल होतात म्हणजे पूर्ण प्रोसेस होते, ऑर्गॅनिक मॅटरची लेअर फॉर्म होते, नंतर मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते पूर्ण ती लेयर्स काय करतात, डिकम्पोज करतात, नंतर ती इंट्रोजेनियस ॲक्शन होते, म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते एकमेकांना खायला सुरुवात करतात आणि तिथे एक डेड सेल फॉर्म होते. आणि ती डेड सेल फॉर्म होते, तिथे काय होते, पूर्ण तुमची ट्रीटमेंट म्हणजे रॅपिड सँड फिल्टर किंवा फिल्ट्रेशनची प्रोसेस आहे ती पूर्ण कंप्लीट होते. आणि ते डेड सेलची लेअर्स असते ती आपल्याला नेक्स्ट वॉटर येण्याआधी ती काढून टाकावी लागते, ती रिमूव्ह केली जाते. त्या प्रोसेस ती कशी काय रिमूव्ह केली जाते, तर 1.5 to 3 सेंटीमीटर सँड लेअर असतो तो रिमूव्ह केला जातो आणि पुन्हा त्यामध्ये नवीन सँड आणून ओतली जाते. ही आहे क्लिनिंगची प्रोसेस आहे स्लो सँड फिल्टरची. आणि क्लिनिंग केल्यानंतर तो 24 to 36 आवर नंतर तो यूज केला जातो. रेट ऑफ फिल्ट्रेशन 2400 to 4800 लिटर पर मीटर स्क्वेअर पर डे. आपल्याला एवढं कमी वॉटर फिल्टर झालेलं चालत नाही, आपल्याला खूप वॉटर लागतं, त्यामुळे आपण रॅपिड सँड फिल्टर यूज करतो. अँड काय दिलं, दिस फिल्टर इज नॉट यूज्ड व्हेन द टर्बिडिटी ऑफ वॉटर इज ग्रेटर दॅन 50 NTU. 50 NTUपेक्षा आपण टर्बिडिटी मागे बघितलं आहे, ॲक्च्युअल टर्बिडिटी म्हणजे काय आहे ते तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. तर 50 NTUपेक्षा जास्त टर्बिडिटी असेल तर ते वॉटर आपण यूज करू शकत नाही. नेक्स्ट आहे रॅपिड सँड फिल्टर. तर रॅपिड सँड फिल्टर तुम्ही बघू शकता, सेम आहे, ग्रॅव्हल्स असतात इथे सेंट्रल ड्रेन बघू शकता, लॅटरल ड्रेन बघू शकता, ग्रॅव्हल्स, त्याच्यावरती सँड मीडियम सँड पार्टिकल्स असतात वरती. पण ह्याच्यात जे सँड पार्टिकल्स यूज होतात ते थोडेसे लार्ज साईज सँड पार्टिकल्स यूज केले जातात. का, तर जर मोठे पार्टिकल्स आपण यूज केले तर त्यामधला व्हाईड्स पण जास्त असणार, खूप मोठे असणार, त्यामुळे वॉटर फास्ट फ्लो होतं. पण याचा एक डिसएडव्हान्टेज आहे, इफिशियन्सी खूप लो असते, म्हणजे 90% इफिशियन्सी आपल्याला भेटते, पण त्यामध्ये 10% जे डिझॉल्व मॅटर्स असतात ते पुढे कॅरी होतात, पुढे पास केले जातात. पण स्लो सँड फिल्टरमध्ये 99% डिझॉल्व मॅटर काढून टाकले जातात, 1% पार्टिकल्स मॅक्झिमम त्यातून पास होतात, पुढे पास केले जातात. पण याचा एक हा डिसएडव्हान्टेज आहे की यातून 90%च डिझॉल्व मॅटर काढून टाकले जातात. तर पुढे आहे सेम स्लो सँड फिल्टरसारखाच असतं, फक्त याच्यात सँड पार्टिकलची साईज थोडी मोठी असते, त्यामुळे वॉटर फास्ट फ्लो होतं इथे. पण इथे काय होतं, ज्यावेळी इथं क्लिनिंगची वेळ येते, हा क्लीन करावा, ज्यावेळी प्रोसेस होते पूर्ण वॉटर फिल्ट्रेशनची, ज्यावेळी क्लिनिंगची प्रोसेस येते, तर इथे बॅक वॉशिंग ही प्रोसेस यूज केली जाते. बरोबर रिव्हर्स प्रोसेस असते ही ट्रीटमेंटच्या, म्हणजे फिल्ट्रेशनच्या रिव्हर्स प्रोसेस असते. इकडून वॉटर पास केलं जातं उलटं आणि इकडून ते बाहेर काढलं जातं. यावेळी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, जर हा वन वॉल्व असतो, इथून हा वॉटर असा पास केला जातो आणि इथून हा फिल्टर वॉटर इथून हे बाहेर पडतं खाली, इथून हे वन ओपन केला जातो, इथून हा वॉटर असा पास करून फिल्टर होऊन हे वॉटर इथून हे बाहेर काढलं जातं. पण बॅक वॉशिंगची मेथड कशी असते, तर इथून वॉश वॉटर असतं, वॉल्व 6 ओपन केला जातो, इथून हे वॉटर, हे ऑल 4 असते, हा ऑल 3 ऑल आणि सेकंड ऑल, हे सगळे ऑल काय असतात, क्लोज केलेले असतात, सगळे ऑल पहिल्यांदा क्लोज करतात आणि फक्त काय करतात, पहिल्यांदा काय करतात, तर कंप्रेस एअर यातून पास केली जाते, इथून अशी कंप्रेस्ड एअर काय करतात, पास करतात. त्यामुळे काय होतं, यातील जे पार्टिकल्स असतात, सँड पार्टिकल्स असतात, ते मोकळे होतात पूर्ण, म्हणजे जर एकमेकाला चिकटले असेल तर ते पार्टिकल्स एअर पास झाल्यामुळे काय होतात, ते पूर्ण मोकळे होतात पार्टिकल्स आणि एअर पास केल्यामुळे हे सगळा प्रोसेस होतो. नंतर काय करतात, ऑल 6 ओपन करतात आणि यातून असं प्रेशरने वॉटर फ्लो केलं जातं. इथून जर तुम्ही बघितलात, हा ऑल 6 आहे, इथून हा वॉटर असं पूर्ण, इथून हे वॉटर असं वरती पास केलं जातं. त्यामुळे काय होतं, इथून हे वॉटर उलटं असं पास होतं, ज्यामुळे यात जे इम्प्युरिटीज असतात, अडकलेले असतात काही इम्प्युरिटीज, ते
असे वरती येतात इथून, आणि इथून हे परत इथून असे हा वॉल सेकंड वॉल ओपन केला जातो. नंतर सेकंड वॉल ओपन करतात इथून, आणि ते वॉटर इथे वॉटर गटर इथे हे वॉटर जमा केलं जातं. ठीक आहे. ही पूर्ण अशी रिव्हर्स प्रोसेस होते बॅक वॉशिंगची. 15 ते 20 मिनटं एवढं वेळ लागतो यासाठी, आणि इथून हा वॉटर असा पूर्ण सप्लाय केला जातो. नेक्स्ट काय असतं, नंतर हा ऑल 4 क्लोजेस ठेवतात. ऑल 3rd ओपन करतात, ऑल 3rd, आणि ऑल 1 ओपन करतात, आणि परत इथून वॉटर, क्लीन वॉटर, आता रॉ वॉटर असतं ते इथून सप्लाय केलं जातं. आणि परत इथून हे वॉटर काय होतात, इथून हे वॉटर सँड पार्टिकलमधून येणार, ग्रॅव्हलमधून, आणि इथे परत हे वॉटर हा जर पूर्ण वॉल क्लोज असतं, इथून हे वॉटर परत गटरमध्ये सप्लाय केलं जातं. का तर समजा काहीतरी पार्टिकल्स उरले असतील, प्रिकॉशनसाठी हे काहीतरी पार्टिकल्स उरले असतील, ते पण आता रिमूव्ह झाले, म्हणजे आता हा पूर्ण फिल्टर क्लीन झाला आहे. बॅक वॉशिंग कसं काय होतं परत सांगतो. पहिल्यांदी वॉल 5th 5 नंबरचा वॉल आहे हा ओपन केला जातो, बाकीचे वॉल क्लोज असतात. इथून हे एअर पास केली जाते यामध्ये, त्यामुळे काय होतं, यामध्ये सँड पार्टिकल्स असतात ते मोकळे होतात पूर्ण. जर चिकटले असतील एकमेकांना तर ते पूर्ण मोकळे होतात. नंतर काय करतात, वॉश वॉटर हा वॉल 6 असतो, बाकीचे वॉल क्लोज असतात. इथून हे पास केला जातं वॉटर, आणि असं वॉटर येतं, आणि इथून हे वरती येतं, रिव्हर्स प्रोसेस. इथून हे वॉटर असं वरती येतं, आणि इथून हे खाली येतं असं वॉटर ह्या पाईप थ्रू, आणि ऑल 2nd नंतर ओपन केला जातो. ऑल 2nd ओपन करून इथून हे वॉटर गटरमध्ये सप्लाय होतं, इथे घेतलं जातं. म्हणजे काय, त्याच्याबरोबर सगळी आतमधले जे इम्प्युरिटीज आहेत त्याच्याबरोबर इथे ह्या वॉश वॉटर गटरमध्ये येतात. नंतर काय करतात, 2nd वॉल आहे हा क्लोज केला जातो. 4th वॉल आधीच क्लोज असतो सगळ्या वॉलबरोबर, फिल्टर वॉटरचा वॉल आहे हा. नंतर 1st वॉल ओपन केला जातो रॉ वॉटरचा, इथून वॉटर सप्लाय केलं जातं. समजा काय पार्टिकल्स उरले असतील, म्हणजे डिझॉल्व पार्टिकल्स काहीतरी उरले असतील, ज्यामुळे चोक होऊ शकते हे पूर्ण प्रोसेस, ते इथून वॉटर सप्लाय केलं जातं. ते पार्टिकल्स याच्याबरोबर येतात इथे सेंट्रल ड्रेनमध्ये, आणि इथून हे असे ऑल 3rd ओपन करतात, आणि इथून हे वॉश वॉटर गटरमध्ये वॉटर सप्लाय केलं जातं. आता तुमचा फिल्टर पूर्णपणे क्लीन झाला. आता हा फिल्टर तुम्ही यूज करू शकताय पुढे 1 to 3 days, म्हणजे प्रत्येक 1 किंवा 3 दिवसांनी हा पूर्ण फिल्टर क्लीन केला जातो. सगळ्यांना समजली असेल ही प्रोसेस. नेक्स्ट आहे याचा, हे बघा, बॅक वॉशिंगसाठी 15 to 30 minutes यूज करतात. आणि प्लॅन एरिया किती असतो याचा, तर 10 to 80 मीटर, खूप कमी एरिया लागतो. आणि फिल्ट्रेशन रेट हे 3000 to 6000 लिटर पर मीटर स्क्वेअर पर आवर, प्रत्येक तासाला हा 3000 ते 6000 लिटर वॉटर फिल्टर करतो. आणि जर तुम्ही स्लो सँड फिल्टर बघितला तर हा फक्त 2400 to 4800 लिटर पर मीटर स्क्वेअर पर डेला एवढं वॉटर फिल्टर करतो आहे. आणि हा 3000 to 6000 लिटर पर आवरला फिल्टर करतो आहे. त्यामुळे हा फिल्टर मोस्टली यूज केला जातो. नेक्स्ट आहे डिसइन्फेक्शनचे 2 टाईप्स आहेत, फिजिकल अँड केमिकल. फिजिकलमध्ये काय, बॉइलिंग, सगळ्यांच्या घरामध्ये वॉटर बॉईल केलं जातं ती आहे. नेक्स्ट आहे UV रेज, जे UV रेज यूज करतो आपण सगळे, आपण जे घरांमध्ये यूज करतो, RO UVs, जे मशीन्स यूज करतो आपण वॉटर ट्रीटमेंट, वॉटर प्युरिफाय करण्यासाठी ते. नंतर केमिकल्स मोस्टली यूज होतात ट्रीटमेंट प्लांटमध्ये, कारण UV रेज वगैरे यूज करणं म्हणजे ते खूप कॉस्टली आहे, आणि एवढं वॉटर डिसइन्फेक्ट करणं शक्य नाही UV रेज थ्रू. नेक्स्ट आहे केमिकल्स, मेटॅलिक आयन्स यूज करतात, ॲसिड, अल्कलीज अँड ऑक्सिडायझिंग एजंट मोस्टली यूज करतात. ऑक्सिडायझिंग एजंट आपण पण यूज करतो, तुम्हाला पुढे समजेल कसं काय यूज करतो आपण. फर्स्ट आहे मायनर मेथड्समध्ये येतात ओझोनचं केमिकल कंपोजिशन बघितलं तर O3 आहे, O2+O. O2 म्हणजे काय, ऑक्सिजन, ओ राहिला आहे त्याला काय म्हणतो आपण, नॅसंट ऑक्सिजन म्हणजे हा डिसइन्फेक्टंट असतो. ॲक्च्युअली डिसइन्फेक्शनसाठी याचा यूज होतो. नॅसंट ऑक्सिजन हा खूप स्ट्रॉंग ऑक्सिडंट आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, ऑर्गॅनिक मॅटर्स असतील सगळे रिमूव्ह करतो. पण हा ॲक्च्युली अनस्टेबल आहे. जर तुम्ही आता इथे वॉटर काय केलं, ट्रीट केलं म्हणजे डिसइन्फेक्ट केलं, आणि जर तुम्ही पुढे सप्लाय केलं, आणि त्यात समजा काहीतरी
पाईपलाईनमध्येच समजा तुमच्या घरापर्यंत वॉटर येतं आहे, पाईपलाईन नाही का, त्या पाईपलाईनमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. जर त्या वॉटरमध्ये ते मायक्रो ऑर्गॅनिझम ॲड झाले तर ते ग्रो होणार. म्हणजे काय आहे, ही अनस्टेबल आहे खूप प्रोसेस. म्हणजे पुढे हे ट्रीटमेंट म्हणजे ते वॉटर पूर्ण सिक्युअर राहत नाही. जर वॉटर जर पुढे ट्रीटमेंट प्लांटपर्यंत हा सिक्युअर आहे वॉटर, पण पुढे जर पाईपलाईनमध्ये जर त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ॲड झाले तर ते वॉटर डिसइन्फेक्ट राहणार नाही. म्हणजे त्या वॉटर पूर्ण ते पल्यूट होणार आहे वॉटर, म्हणजे पूर्ण त्या वॉटरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ॲड होणार आहे. ही प्रोसेस फक्त एका ठिकाणी यूज होते, चंदीगडमध्ये. कारण ते चंदीगडमध्येच यूज होते, बाकी कुठे यूज होत नाही. चंदीगड हे युनियन टेरिटरी आहे, त्यामुळे तिथे यूज होतं. सेंट्रलकडनं फंड येतो पूर्ण, त्यामुळे तिथे ही मेथड यूज होते. ही खूप चांगली मेथड आहे, पूर्ण डिसइन्फेक्ट करतं वॉटर. पण पुढे ते वॉटर व्यवस्थित सप्लाय केलं पाहिजे घरांपर्यंत. जर समजा पाईपमध्येच कुठेतरी मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तर ते मात्र वॉटर खराब होणार आहे पुढे. अनस्टेबल आहे पूर्ण मेथड ही. हे पूर्ण कलर वगैरे, टेस्ट वगैरे, ओडर सगळं रिमूव्ह करतं. नेक्स्ट आहे पोटॅशियम परमॅग्नेट. ही पण एक पोटॅशियम परमॅग्नेट कशी मेथड आहे ती बघूया. इट इज यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ वॉटर ॲज वेल ॲज water. It's remove the organic matter and microorganism. It is added in the water till the pink color stand in the water. पिंक कलर वॉटरला येईपर्यंत पोटॅशियम परमॅग्नेट वॉटरमध्ये ॲड करतात. नंतर ते 48 आवर्ससाठी वॉटर तसंच ठेवलं जातं. नंतर ते वॉटर यूज करतात. 98% बॅक्टेरिया वॉटरमधून रिमूव्ह करतात. डिसइन्फेक्टंट म्हणजे पॅथोजन्स असतात वॉटरमध्ये, ते रिमूव्ह करणं, त्याला आपण काय म्हणतो, डिसइन्फेक्टंट. तर मेजर मेथड कुठची आहे, क्लोरिनेशन आपण नॉर्मली यूज करतो. ब्लिचिंग पावडर सगळ्यांना माहिती असेल, जे गावांमध्ये राहतात त्यांना माहिती असेल. ब्लिचिंग पावडर आपण वेल्स असतात, विहिरींमध्ये आपण ब्लिचिंग पावडर टाकतो. ब्लिचिंग पावडरमध्ये 35 to 40% क्लोरीनच असतं. या प्रोसेसला आपण म्हणतो काय, क्लोरिनेशन. द प्रोसेस ऑफ अप्लाइंग द क्लोरीन टू द वॉटर इज कॉल्ड क्लोरिनेशन. द टाईप्स ऑफ क्लोरिनेशन काय काय असतात, ही मेजर प्रोसेस आहे क्लोरिनेशन. ट्रीटमेंट प्लांटमध्ये पण क्लोरीनच यूज करतात. तर प्लेन क्लोरिनेशन म्हणजे काय, ज्यावेळी आपण सोर्स वॉटर भेटतं, सोर्स वॉटर आपल्याकडे सोर्स वॉटर कुठचं असतं, विहिरी असतात आपल्याकडे. विहिरींमध्ये आपण डायरेक्ट क्लोरीन ॲड करतो आणि ते 48 आवर किंवा 24 आवर नंतर आपण ते वॉटर यूज करतो. या प्रोसेसला काय म्हणतो आपण, प्लेन क्लोरिनेशन. when the water is only treatment given to the raw water before supply water to the consumer. म्हणजे फक्त त्या रॉ वॉटरला आपण काय करतो, क्लोरीन ॲड करतो, बाकी कुठचीच ट्रीटमेंट त्या वॉटरला देत नाही. त्या रॉ वॉटरमधल्या त्या विहिरींमध्ये बघा तुम्ही, पण डायरेक्ट क्लोरीन ॲड करतो आणि वॉटर यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, प्लेन क्लोरिनेशन. प्री क्लोरिनेशन म्हणजे काय, द कोॲग्युलेशन फ्लोक्युलेशन होण्याच्या आधी आपण काय करतो, क्लोरीन ॲड करतो, त्याला काय म्हणतो आपण, प्री क्लोरिनेशन. फिल्टरेशनच्या आधी पण आपण क्लोरीन ॲड करतो, त्याला प्री क्लोरिनेशन आपण म्हणतो. नेक्स्ट आहे पोस्ट क्लोरिनेशन. म्हणजे सगळ्या ट्रीटमेंट झाल्या, म्हणजे डिसइन्फेक्शन पण झालं, त्यानंतर आपण क्लोरीन त्या वॉटरमध्ये ॲड करतो. डिसइन्फेक्शन ही लास्ट प्रोसेस असते ट्रीटमेंट प्लांटची, पण त्याच्यानंतर पण त्या वॉटरमध्ये क्लोरीन ॲड करतात. त्या प्रोसेसला काय म्हणतात, पोस्ट क्लोरिनेशन. आणि सुपर क्लोरिनेशन, एक्सेस क्वांटिटी ऑफ क्लोरीन इन वॉटर. हाय पोल्युटेड वॉटर्स असतात त्या केसमध्ये सुपर क्लोरिनेशन केलं जातं. डबल क्लोरिनेशन, सेम हाय पोल्युटेड वॉटर असेल तर डबल क्लोरिनेशन केलं जातं. आणि डिक्लोरिनेशन म्हणजे नावातच आहे, रिमूव्ह द एक्सेस क्लोरीन. ते कसं काय रिमूव्ह केलं जातं, सोडियम थायसल्फाईड आणि सोडियम बेटा बाय सल्फाईड हे ॲड केलं जातं वॉटरमध्ये, जेणेकरून आपण एक्सेस क्लोरीन रिमूव्ह करू. ते ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारलं गेलं आहे. इथे ह्या ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन. एक्स ॲक्सिसला बघू शकता ब्रेक पॉईंट डोसेस दिलेले आहेत, म्हणजे अप्लाइड क्लोरीन दिलेलं आहे Cl2 mg पर लिटरमध्ये, आणि वाय ॲक्सिसला रेसिड्युअल क्लोरीन दिलं आहे. तुम्ही A to B स्टेज 1मध्ये बघू शकता. A to B इथे बघू शकता तुम्ही रेसिड्युअल क्लोरीन दाखवतो इथे व्यवस्थित. इथे बघू शकता तुम्ही रेसिड्युअल क्लोरीन
इथून इथपर्यंत तुम्ही बघितलात तर रेसिड्युअल क्लोरीनची व्हॅल्यू खूप कमी आहे. बघा तुम्ही A to Bमध्ये रेसिड्युअल क्लोरीन म्हणजे मॅक्झिमम क्लोरीन काय होतं यूज केलं जाते या रॉ वॉटर या स्टेजमध्ये. A to B म्हणजे फर्स्ट स्टेजमध्ये क्लोरीनचा यूज खूप केला जातो आहे. म्हणजे काय, इथे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे पॅथोजन्सना किल करण्यासाठी क्लोरीनचा यूज केला जातो आहे. पण B to C सेकंड स्टेजमध्ये बघितला तुम्ही तर रेसिड्युअल क्लोरीन वाढत चाललं आहे. इथे बघा तुम्ही रेसिड्युअल क्लोरीनची व्हॅल्यू वाढली आहे इथे, म्हणजे क्लोरीनचा यूज कमी होत आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम कमी होत चालले आहेत, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम किल केले आहेत तिथे इथपर्यंत. A to B या स्टेजमध्ये काय होतं आहे, क्लोरीनचं यूज खूप होतं आहे, रेसिड्युअलची व्हॅल्यू खूप कमी आहे. म्हणजे काय, इथे मायक्रो ऑर्गॅनिझम किलिंग प्रोसेस चालू आहे. पण इथे पुढे रेसिड्युअल वाढत चाललं आहे, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम किल ऑलरेडी झाले आहेत इथपर्यंत. तुम्ही इथे बघू शकता, इथे बघू शकता स्टेज 1 द क्लोरीन रिमूव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम आणि रेसिड्युअल क्लोरीन इज व्हेरी लेस. म्हणजे काय, तर क्लोरीन काय करतं इथे मायक्रो ऑर्गॅनिझमना रिमूव्ह करते, त्यामुळे इथे रेसिड्युअलची व्हॅल्यू खूप कमी आहे. पण नेक्स्ट स्टेजमध्ये काय होतं आहे, रेसिड्युअल इन्क्रीज होत आहे. त्यामुळे काय होते, हे बघा रेसिड्युअल क्लोरीन इन्क्रीजेस ॲज क्लोरीन डिमांड इज सॅटिस्फाय बट इट डज नॉट इक्वल टू अप्लाइड क्लोरीन अँड सम क्वांटिटी ऑफ डिसइन्फेक्शन स्टील कॅरीड आउट. म्हणजे काय होतं, इथे यूज होत नाही पूर्ण, तुम्ही जे क्लोरीन अप्लाइड करताय त्याचा यूज होत नाही, ते रेसिड्युअल फॉर्ममध्ये वाढत चाललं या साईडला. पण नेक्स्ट बघितलं तर C to Dमध्ये परत क्लोरीनचं कन्झम्पशन होतं आहे इथे. म्हणजे का होतं आहे C to Dमध्ये थर्ड स्टेजमध्ये ते आपण बघूया. तर C to D स्टेजमध्ये पुन्हा क्लोरीन ॲड होतं आहे, यूज केले जातं आहे. तर रेसिड्युअल क्लोरीन स्टार्ट डिक्रीजिंग ड्यू टू द ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. पहिल्या स्टेजमध्ये काय झालं आहे, तर ऑर्गॅनिक मॅटर रिमूव्ह केले गेले आहेत. फर्स्ट स्टेजमध्ये काय केलं गेलं आहे, तर मायक्रो ऑर्गॅनिझम रिमूव्ह केले गेले आहेत. म्हणजे पॅथोजन्स आहेत ते फर्स्ट स्टेजमध्ये रिमूव्ह केले जातात, फर्स्ट अँड सेकंड स्टेजमध्ये. थर्ड स्टेजमध्ये काय रिमूव्ह केलं जातं आहे, तर ऑर्गॅनिक मॅटर. द रेसिड्युअल क्लोरीन स्टार्ट डिक्रीजिंग ड्यू टू द ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर अँड पॉईंट D इज नोन ॲज ब्रेक पॉईंट. पॉईंट D आहे इथे बघा, इथे काय याला काय म्हणतो, ब्रेक पॉईंट. आणि पुढे काय होतं आहे, इथे तुम्ही बघितला तर हा इथे बघितला तर Dच्या पुढे जो ग्राफ हा बघितला तर तुम्ही 0 क्लोरीन डिमांड, ह्याला काय होतं, हा पॅरलल होतं आहे, याला ही लाईन आणि ही लाईन पॅरलल होते. म्हणजे काय होतं आहे, 0 क्लोरीन डिमांड. जेवढं तुम्ही क्लोरीन अप्लाइड करणार आहे ते रेसिड्यू फॉर्ममध्ये राहणार आहे, त्या वॉटरमध्ये त्या क्लोरीनचा यूज होणार नाही आहे. म्हणजे ते काय होणार आहे, ॲक्सेस होणार आहे, ओव्हर होणार आहे, क्लोरीनचं रेट काय होणार आहे, ओव्हर होणार आहे. तर इथे फोर्थ स्टेजमध्ये बघू शकता, आफ्टर पॉईंट D अप्लाइड क्लोरीन comes out as a residue chlorine and 0.2 mg per liter of chlorine is left in the water after the contact duration of 20 minutes. 0.2 mg per liter क्लोरीन तिथे राहतं. आता मगाशीच आपण बघितलं कशाविषयी, ओझोनविषयी. ओझोन काय होतो, अनस्टेबल आहे खूप, तो पुढे राहत नाही, ज्यावेळी ट्रीटमेंट पुरताच राहतो. पुढे जर वॉटर सप्लाय करताना जर तो इन्फेक्ट झाला वॉटर, तर ते तुमच्या घरापर्यंत पण तसंच येणार आहे. पण क्लोरीनचं तसं नसतं, क्लोरीन वॉटरमध्ये राहतं. 0.2 mg पर लिटर क्लोरीन वॉटरमध्ये राहतं. त्यामुळे जर समजा ते पुढे वॉटर डिसइन्फेक्ट झालं तरी पण क्लोरीन कॅपेबल असतं की ते मायक्रो ऑर्गॅनिझम ते पुढे ते किल करणार आहे. ठीक आहे, तर हे झालं ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन. हा तुमचा सेकंड चॅप्टर होता. परत हा व्हिडिओ बघा, जर काही नाही समजलं असेल तर विचारा. खूप फास्ट घेतलं आहे, मला समजतं आहे हा चॅप्टर मी, पण जर काही नाही समजलं असेल तर विचारा मला, आणि आपण ह्याच्यावर गुगल मीट घेऊया लवकरच.